नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सखी, गेल्या काही शतकापासून आपली जीवनशैली खूप झपाट्याने बदलत चालली आहे. आता आपण बाहेर कमी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसमोर जास्त वेळ घालवू लागलो आहोत. मैदानी खेळ तर जवळपास आपण विसरूनच गेलो आहोत. आणि या सगळ्या कारणांमुळे आपल्याला कमी वयातच हाडांच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत. आणि त्या फक्त स्त्रियांमध्ये नाही तर पुरुषांमध्येही तेवढ्याच झपाट्याने वाढू लागल्या आहेत. आणि आता ही एक खूप मोठी गंभीर समस्या बनली आहे. आज वर्ल्ड ऑस्टिओपोरोसिस डे आहे आणि याच अनुषंगाने आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिनानिमित्त विशेष कार्यक्रम, हाडांचा ठिसूळपणा आणि उपचार. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशीच दोन तज्ञ व्यक्ती आपण इथे आमंत्रित केले आहेत. आजचे आपले पहिले गेस्ट आहेत डॉक्टर संदीप गव्हाळे. नमस्कार सर. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. डॉक्टर संदीप गव्हाळे हे अस्थिरोग तज्ञ तसेच असिस्टंट प्रोफेसर म्हणून जे रुग्णालय येथे कार्यरत आहेत. तसेच आजचे आपले दुसरे गेस्ट आहेत डॉक्टर उदयभान मौर्या. नमस्कार सर. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचंही मनापासून स्वागत. डॉक्टर उदयभान मौर्या हे अस्थिरोग तज्ञ म्हणून महात्मा फुले रुग्णालय विक्रोळी तसेच ESIS हॉस्पिटल ठाणे येथे कार्यरत आहेत. आज आपण त्यांच्याकडूनच हाडांच्या तक्रारी किंवा हाडांचा ठिसूळपणा म्हणजे काय, तो जाण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा त्याची कारणं काय आहेत, या सगळ्या विषयांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा STD कोड आहे. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न विचारताना आपल्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या विषयाला अनुसरून प्रश्न विचारावेत, म्हणजे आपल्या तज्ञांकडून आपल्याला जास्तीत जास्त माहिती करून घेता येईल. आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे हाडांचा ठिसूळपणा आणि उपचार. आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर संदीप गव्हाळे आणि डॉक्टर उदयभान मौर्या. दोघांचंही कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आज वर्ल्ड ऑस्टिओपोरोसिस डे आहे आणि त्यानिमित्ताने खरं तर एका गंभीर विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. बरोबर. खरं तर रिसर्चनुसार किंवा माहितीनुसार प्रत्येक 3 स्त्रियांमागे 1 स्त्री आणि 5 पुरुषांमधील 1 पुरुष याला आता या हाडांच्या ठिसूळपणाच्या समस्या किंवा हाडांच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत. खरं तर पूर्वी आपण असं म्हणतो की आपले पूर्वज खूप बळकट होते, पण आता मात्र अगदी कमी वयापासूनच या तक्रारी जाणवतात आणि त्याच्यामध्ये युवा वर्ग, महिला आणि पुरुष या सगळ्यांचा समावेश आहे. डॉक्टर संदीप, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की नक्की हाडांचा ठिसूळपणा म्हणजे काय, त्याची काय व्याख्या देता येईल? हाडांचा ठिसूळपणा किंवा ऑस्टिओपोरोसिस हा एक हाडांचा असा आजार आहे ज्याच्यामध्ये आपल्या हाडांमध्ये जे मिनरलची क्वांटिटी असते ती हळूहळू वयोमानानुसार कमी होत जाते आणि त्यामुळे मग हाडांचं असते त्याच्यामध्ये जे व्हायला नाही पाहिजे असे बदल व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे मग हाडांचा ठिसूळपणा वाढतो आणि हाडांचे फ्रॅक्चर होण्याची रिस्क वाढत असते. हाडांची रचना अशी आहे की हाडांच्या मध्ये 3 पेशी असतात, ओस्टिओसाइट्स, ओस्टिओक्लास्ट आणि ओस्टिओब्लास्ट.
तर यामध्ये मेन जो खेळ असतो तो ओस्टिओक्लास्ट आणि ओस्टिओब्लास्ट यांचा. या दोघांचे जे ज्या डान्स करतात त्याच्यावर आपला हाडांचा जो आजार असतो तो अवलंबून असतो. तर ओस्टिओक्लास्टचं काम असते की हाडांमध्ये आता काही पेशी जुन्या होतात, मग त्या जुन्या पेशी आपल्या हाडांमधून काढून टाकणे. आणि ओस्टिओब्लास्ट यांचं जे काम असते की हाडांमध्ये नवीन पेशींची निर्माण करणे. तर या दोघांमध्ये जेव्हा इम्बॅलन्स होते तेव्हा मग हा आजार आपल्याला हळूहळू जाणवू लागतो. तर इम्बॅलन्स म्हणजे कसं, तर जेव्हा ओस्टिओक्लास्ट हे त्यांचं काम वाढवतील त्यामुळे काय होईल की हाडांचं रिझॉर्प्शन जास्त होईल, किंवा मग जर ओस्टिओब्लास्ट त्यांचं जर काम कमी झालं तर नवीन पेशी हाडांमध्ये तयार होणार नाहीत. म्हणजे हे सगळं आपण एकमेकांवर अवलंबून आहे असं आपण म्हणू शकतो. डॉक्टर उदयमान, तुम्हाला असं विचारायचंय की हा कोणत्या वयामध्ये आपल्याला होऊ शकतो, म्हणजे हाडांचा ठिसूळपणा? कारण की पूर्वी असं म्हटलं जायचं की एक वय झालं की हाडांच्या तक्रारी जाणवतात, पण आता असं राहिलेलं नाहीये. तर तुम्ही काय सांगाल? नॉर्मली हे हाडाचा ठिसूळपणा ओल्ड एज मध्ये असतात, पण आता असा व्हायला लागलाय की हे आपल्याला लहान एज मध्ये पण दिसू येतोय. बरोबर. याचं अनेक कारण आहेत. नॉर्मली कसं असतं, याचं कारण सांगू, ऑस्टिओपोरोसिस म्हणजे असतात त्यांचं बरेच कारण असतात, पण सोपं करण्यासाठी आपण त्यांना डिवाइड करू. एक तर नॉन मॉडिफायबल म्हणजे आपल्या हातात नाहीये, ते असं हेरिडिटरी. जर एखादा आपल्या घरात असेल, आई बाबांना असेल, तर आपल्याला ते आजार होण्याचं रिस्क खूप वाढतं. बरं, रिस्क फॅक्टर जास्त असतात जेनेटिक, पण हे हातात नाहीये, आपल्याला मॉडिफाय करता येईल. दुसरं एथनिक ओरिजिन. हे ऑस्टिओपोरोसिस हे इंडियन्स, एशियन्स मध्ये आणि युरोपियन्स मध्ये जास्त दिसू येतो, कारण युरोपियन्स मध्ये सनलाईट खूप कमी असतं तिथे, आणि ते सनलाईटमुळे व्हिटॅमिन डी कमी असतो, म्हणून त्यांचा जास्त असतं. भारतात असं आहे की आपला जे हाडाचा आकार आहे ते छोटा आहे, आणि छोटा आकारही हे रिस्क फॅक्टर वाढवतो त्याचं. तिसरं आपण म्हणू शकतो की पुरुष आणि फिमेल्स यामध्ये कम्पेअर केलं तर बायकांमध्ये जास्त असतं, बिकॉज ऑफ द हॉर्मोन्स. ते आपण बोलू नंतर. बाकी ते दुसरं कारण आपण सांगू शकतो आजकालचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, जसं टोबॅको, तंबाखू वगैरे सेवन केल्यामुळे ते रक्ताचा प्रवाह कमी होतो आपल्या हाडाला, त्यामुळे ते ऑस्टिओपोरोसिस वाढू शकतो. अल्कोहोल घेण्याने ते कारण असू शकतो. बाकी आपलं आता लाईफस्टाईल म्हणजे आता सनलाईटचा एक्सपोजर कमी झालाय. आपण घरातून निघतो, डायरेक्ट ऑफिसमध्ये जातो, एसी मध्ये बसतो आपण, तर व्हिटॅमिन डी भेटत नाहीये. व्हिटॅमिन डी हे महत्वाचं आहे, मिनरल्स आहे कॅल्शियम ऍब्झॉर्प्शन साठी. अगदी खरं. याचा आपल्या शरीरावरही कसा परिणाम होतो या सगळ्यांविषयी आपण चर्चा करूया. आधी एक फोन घेऊया. शलाका गाडगिळे आपल्याशी बोलतायत कल्याणवरून. नमस्कार. नमस्कार, मी शलाका गाडगिळे कल्याण. नमस्कार, बोला. मी प्रश्न विचारू इच्छिते की हा जो हाडांचा ठिसूळपणा आहे, हा ठिसूळपणा काही वेळा आपल्याला म्हणजे जी काही औषधं जी डॉक्टर्सच आपल्याला देतात ती वर्षानुवर्ष घेतल्यामुळे त्याचा साईड इफेक्ट होऊन हाडांचा ठिसूळपणा येतो का? कारण मला स्वतःला दम्याचा त्रास आहे, तर मी डेल्टा कोल्ट्रीनच्या गोळ्या बरेच वर्ष घेतल्या आणि त्यानंतर डॉक्टरनीच माझ्या त्या गोळ्या बंद केल्या, कारण माझी हाडं ठिसूळ व्हायला लागली. तर त्यासाठी काय उपाय आहे? शलाकाजी, तुमचं वय काय आहे? माझं वय 65. बरं, धन्यवाद. डॉक्टर, काय सांगाल तुम्ही? अगदी बरोबर त्यांनी प्रश्न केलाय की असे पण काही औषधं मार्केटमध्ये आहेत की जे दीर्घकाळ घेतल्यानंतर हाडांचा ठिसूळपणा हा वाढतो. जसं की म्हणजे त्या औषधांचं काम असतंय की हाडांचा ठिसूळपणा कमी करणे, पण ते एक्सेस डोस मध्ये झाल्यामुळे तो हाडांचा ठिसूळपणा वाढायला लागतो. त्यांना बिसफॉस्फोनेट्स म्हणतात. तर जेव्हा पण तुम्ही डॉक्टरांकडे जाता तर त्यांना व्यवस्थित सांगा की तुम्ही ही औषध इतक्या काळापासून घेत आहात, म्हणजे डॉक्टरांना ते सोपं होईल, जेणेकरून तुमचे साईड इफेक्ट टाळता येतील. बाकी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे तर आपल्याला दैनंदिन आहारामध्ये आणि दैनंदिन आरोग्यासाठी हे लागतातच. त्यांचा साईड इफेक्ट इतका जाणवत नाही, पण व्हिटॅमिन डी पण एका एक एक्सेस पातळीनंतर गेल्यानंतर त्याचे पण साईड इफेक्ट होऊ लागतात. एक 7-8 दिवसांपूर्वीच एक पेशंट आले माझ्याकडे जे हॉस्पिटलमध्ये. ते डीसीपी होते, तर त्यांचं मेनली इनडोअर काम असायचं. तर ते आले आणि त्यांनी मला त्यांचं हे हिस्ट्री अशी सांगितली की मी इतक्या दिवसापासून हे अशी औषधं घेतोय, तरी पण माझं म्हणजे हाडांचं दुखणं जातच नाहीये. तर मी त्यांना विचारलं की आपण टेस्ट वगैरे केव्हा केल्या होत्या? तर त्यांनी सांगितलं की 1-2 वर्षांपूर्वी टेस्ट केल्या होत्या, तेव्हा माझी व्हिटॅमिन डी लेवल कमी आली होती आणि तेव्हापासून मी औषधं घेतोय. तर मग मी त्यांना सल्ला दिला की आपण हे
ब्लाइंडली औषधं न घेता आपण एक वेळ टेस्ट करूया. तर टेस्ट केल्यानंतर एकदम धक्कादायक तो जो रिपोर्ट आला, तर त्यांना व्हिटॅमिन डी ची अक्षरशः टॉक्सिसिटी झालेली होती. त्यांची व्हिटॅमिन डी लेवल ही 100 पेक्षा जास्त होती. तर त्यामुळे आपण नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. असं नाही की एक वेळ डॉक्टरांनी ऍडवाइस केलं तेच कंटिन्यू नाही करायला पाहिजे. बरं, डॉक्टर उदयभान तुम्ही काय सांगाल? कारण जसं त्यांनी सांगितलं की व्हिटॅमिन डी ची म्हणजे अतिरिक्त होणं ही खूप धोक्याचं असू शकतं, काय सांगाल? करेक्ट. आताच आपल्या प्रेक्षकने विचारलं की त्यांना दमाचा आजार आहे आणि ते दमाचा आजारमुळे ते स्टिरॉइड घेत असणार बहुतेक. आता कसं आहे की ते दमाचा आजार आहे तर करेक्ट तुमचं डॉक्टर देत आहेत ते स्टिरॉइडचं जे काय औषध देत आहेत. पण हे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देणार की जर आग लागली बिल्डिंगला तर आपण काय आधी जीव वाचवतो, मग आपण टीव्ही फ्रीज वगैरे जर वाचलं तर वाचेल. तसंच आपला हे आहे स्टिरॉइड हा दमासाठी आहे, निदान आहे. पण यासाठी आपल्याला काय काळजी करायचं आहे की तुम्ही नेहमी स्क्रीनिंग करत राहा तुमच्या डॉक्टरांशी. कारण आता जर तुमचं ऑस्टिओपोरोसिस डेक्सा स्कॅन करतात हे सगळं आपण नंतर बोलू, पण हे सगळं स्क्रीनिंग महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आपला ठिसूळपणा वाढतंय तेव्हा आपण स्टॉप करू आणि त्याच्याऐवजी दुसरं औषधी देता येईल आपल्याला. म्हणजे ते सर्व पण स्क्रीनिंग इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. बरोबर, म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण हे करू शकतो. आपला पुढचा फोन घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार भारतजी, बोला. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे की मधुमेह आणि वाढते वय हा हाडाचा ठिसूळपणा येण्यासाठी कारणीभूत होऊ शकतो का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की हाडाचा ठिसूळपणा टाळण्यासाठी आपण आपला आहार आणि आपली जीवनशैली कशी ठेवावी? धन्यवाद. धन्यवाद भारतजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणारच आहोत. कारण हाडांचा ठिसूळपणा टाळण्यासाठी काय काय करू शकतो, आपला आहार कसा असावा या सगळ्यांविषयी आपण जाणून घेऊया. संदीपजी, जसं आता भारतजींनी जो प्रश्न विचारला होता की मधुमेह आणि वाढतं वय याचा हाडांच्या ठिसूळपणाशी कितपत संबंध आहे, कारण मधुमेह एक खूप भयानक असा आपण एक आता रोग आहे असं पण म्हणू शकतो. काय त्यांचा संबंध आहे? मधुमेह हा असा आजार आहे जो आपल्या शरीरामध्ये कुठलाही भाग सोडत नाही, त्याला हाडही अपवाद नाही आहेत. कारण मधुमेह आणि वाढते वय ही एक रेसिपी आहे, म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन ऑस्टिओपोरोसिस होण्यासाठी. त्यामुळे मधुमेह आणि वाढते वय नक्कीच ऑस्टिओपोरोसिस वाढवते. पण त्याच्यावर काही उपाय आहेत का, किंवा त्याची काही कशी काळजी आपण घेऊ शकतो? मेन म्हणजे मधुमेह हा शुगर कंट्रोलमध्ये ठेवणे हे एक सर्वात चांगला आणि सोपा उपाय आहे त्याच्यासाठी. आणि दुसरं असते की डॉक्टरांशी वेळोवेळी सल्ला घ्यायचा की मला मधुमेह आहे आणि वय पण वाढतंय, तर वेगवेगळ्या टेस्ट करून मग तुम्हाला कितपत ते होण्याचे चान्सेस आहेत ते वेळीच निदान होऊन ते मग त्याच्यावर वेळीच आपण उपचार करू शकतो. म्हणजे वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आपल्याला खूप महत्वाचं आहे. आपण तुमच्याशी बोलूयाच, आधी एक फोन घेऊया. संतोष चिंचोळकर आपल्याशी बोलतात अमरावतीवरून. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार संतोषजी, बोला. मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा होता सरांना. माझा ऍक्सिडेंट झाला होता मध्यंतरी उन्हाळ्यामध्ये, प्लॅस्टर पण बांधलेलं होतं. तर माझा हाताचा खूप त्रास होत आहे, मला पेन खूप होते. तुमचं वय काय आणि आम्हाला अजून? माझं वय 25 आहे. बरं. बरं संतोष. फ्रॅक्चर कुठे झालंय किंवा काही? संदीपजी काय सांगाल, कारण प्रश्न थोडासा इनकम्प्लीट आहे, आपल्यापर्यंत आलेला आहे. पण असं असतं की कुठलंही हाड आपलं फ्रॅक्चर झाल्यानंतर कमीत कमी 3 महिने ऑपरेशन करा किंवा नका करू, 3 महिने कमीत कमी ते रिकव्हरीसाठी लागणारच. आणि त्याच्यानंतर पण जर फ्रॅक्चर हे सांध्याच्या आजूबाजूला असलं वर खाली तर रिकव्हरी आणखी लांब होऊ शकते. म्हणजे ठळक मुद्दा आपण महत्वाचा असा म्हणू शकतो. डॉक्टर उदयभान, तुम्ही काय सांगाल? कारण की जसं त्यांनी सांगितलं की 3 महिने म्हणजे कोणतंही फ्रॅक्चर झाल्यावर त्या हाडाला कमीत कमी 3 महिने रेस्ट देणं खूप गरजेचं आहे. काही वेळेला एका महिन्यात आपल्याला असं वाटतं की नाही तर मी बरा झालं आणि आपण पूर्णपणे आपल्या दैनंदिन कामं सुरू करतो. काय सांगाल तुम्ही? करेक्ट. जसं डॉक्टर संदीपने सांगितलं 3 महिन्यात कमीत कमी आपल्याला लागतं हे हाड भरायला. पण कसं असतात, एक आपल्याला समजावं लागेल की हाड आणि मसल्स हे एकामागोमाग चालतं. असं नाही आयसोलेटली वी ट्रीट ओनली हाड, पण मसलला पण जेव्हा आपण 3 महिने हाडाला विश्रांती देतो तेव्हा आपलं मसल्स वीक होऊन जातात.
आणि त्यानंतर आपल्याला फिजिओथेरपी हा महत्वाचा प्रकार आहे. तर फिजिओथेरपी नाही जर केला आपण तर जसं हे सांगतायत की अजूनही दुखतंय तसं होऊ शकतो. म्हणून हाड जोडल्यानंतर फिजिओथेरपी, व्यायाम म्हणतात त्याला, मसलचा व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. कारण एखादं मर्सिडीज गाडीही असली पण पेट्रोल नाही टाकलं तर गाडी चालणार नाही. पण कुठेतरी असा एक गैरसमज असतो की माझं फ्रॅक्चर झालं आणि त्याच्यामध्ये जर मी व्यायाम केला तर त्या हाडाला किंवा त्या मसल्सला अजून इजा होऊ नये, असं काही एक नाही, पण ते गैरसमज. म्हणून म्हणतो 3 महिन्यानंतर आपण 1.5-2 महिन्यानंतर फिजिओथेरपी करतोय. एकदा हाड जोड 1.5 महिन्यात ते जुळून जातं बरं. आणि स्ट्रॉंग होतं 3 महिन्यानंतर. मग आपण फिजिओथेरपी 2 महिन्यानंतर चालू करू शकतो. तेव्हा हाडाला काही परिणाम नसतात त्याचा. होत नाही. पण खरं तर उदयजी, की हा जे हाडांचा ठिसूळपणा आहे त्याचे प्रकार कोणते आहेत नक्की? त्याचा बरेच प्रकार असतात. मेन आपण डिवाइड करू प्रायमरी ऑस्टिओपोरोसिस, ठिसूळपणा आणि सेकंडरी. प्रायमरी हे वयानुसार असतं, एज रिलेटेड असतं. जसं एजमुळे आपला केस पिकलं जातात, डोळे खराब होतात, तसं आपला हाडाचाही एज होतो आणि एज प्रमाणे त्याचा ऑस्टिओपोरोसिस होणं स्वाभाविक आहे. दुसरं असतं सेकंडरी, ते दुसरं आजारामुळे असतं. जसं सेकंडरी थायरॉइडचा जर प्रॉब्लेम असेल तर त्यामुळेही ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतं, किंवा डायबिटीस असेल तर होऊ शकतं. तर बरंच. आणि तिसरं असतात पोस्ट मिनोपॉझल असतात. आफ्टर 45 इयर्स ऑफ एज फिमेल्समध्ये हे खूप कॉमन कॉज असतं, पोस्ट मिनोपॉझल ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. अगदी खरं आहे. आपण याविषयी अजून चर्चा करणारच आहोत. पण नागपूरवरून एक आपले अस्थिरोग तज्ज्ञ मोहम्मद फैजान आपल्याबरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार मोहम्मदजी, कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. खरं तर हाडांचा ठिसूळपणा आणि उपचार यावर आपली ही चर्चा सुरू आहे. महिलांमध्ये हे खरं तर प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आढळतं. एक पोस्ट मोनोपॉझल किंवा पाळी बंद झाल्यानंतर हाडांची झीज जास्त प्रमाणात होते, त्याविषयी तुम्ही काय सांगाल की काय काळजी घेतली पाहिजे? हे बघा, रजोनिवृत्तीनंतर पाळी थांबल्यामुळे महिलांमध्ये हार्मोनचा काही चेंज होतात. इस्ट्रोजन हे हार्मोन आहे खूप महत्वाचा, तो त्याचं प्रमाण शरीरात कमी होऊन जातात आणि त्यामुळे हाडामध्ये हे ठिसूळपणा वाढतात. आमच्याकडून असं म्हटलं जातं की जे व्हिटॅमिन डी, कॅल्शियम ते तर महत्वाचं आहेच आहे, पण हे जे मायक्रोस्ट्रक्चर कमी झालं आहे ते प्रोटीनमुळे आहे आणि प्रोटीनचा इंटेक म्हणजे ते आपले दैनंदिनी जे जेवण आहे त्याच्यात वाढलं पाहिजे. आणि त्यासोबत व्हिटॅमिन डीच्या जे प्रमाण आहे आपल्या शरीरात, सनलाईट, सूर्यप्रकाश याच्याने वाढतंय. तर हे दोन्ही खूप महत्वाचे. सोबत एक्सरसाइज, व्यायाम नाही झाला तर हाडामध्ये त्याला काही स्टिम्युलस भेटणार नाही, म्हणजे चांगलं व्हायचा. ते चांगलं व्हायचे जे स्टिम्युलस आहे ते एक्सरसाइज नाही किंवा काम करण्यामध्ये होणार. ज्यांनी जास्त स्टिम्युलस नाही घेतलं म्हणजे एक्सरसाइज नाही घेतली तर त्यांच्या हाडामध्ये ठिसूळपणा वाढते. आणि सारखी काही मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉक हे असं काहीतरी सुरू करायला पाहिजे त्या त्यांनी. म्हणजे आहार आपण म्हणू शकतो की आहार, व्हिटॅमिन डी आणि मॉर्निंग वॉक किंवा जी आपली दैनंदिन कामं आहेत, एक्सरसाइज. तुमचे जर समजा काही सिम्पटम्स आले आणि डॉक्टरांनी काही स्पेशल ट्रीटमेंट चालू केलं आहे, यासाठी नवीन नवीन औषधे पण आलेली आता. आम्ही बायफॉस्फोनेट म्हणतात त्याला, इंजेक्शन, झोलेंड्रोनिक ऍसिड, टेरिपेराटाइड हार्मोन, हे सगळं ज्यांच्या ठिसूळपणा ज्या प्रमाणात आहे त्या अनुसार डॉक्टर त्यानुसार हे औषधं देतात. तर त्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे औषधे सुरू करावी लागते. म्हणजे खरं तर ही माहिती आहेच, पण आता आपण म्हणतो की लहान वयापासून सुद्धा म्हणजे आपला हा जो युवा वर्ग आहे त्यांच्यामध्ये सुद्धा ह्या तक्रारी वरचेवर जाणवतात, त्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्यांसाठी सगळे हे जे ऑस्टिओपोरोसिस आहे याची सुरुवात तरुण वयामध्ये होऊ शकते. कारण की जे पीक बोन मास म्हणतात आम्ही, पीक बोन मास म्हणजे बोनच्या जे सगळ्यात हाय लेवलची क्वालिटी जे आहे ते क्वालिटी 25 वयात बनून जातात. त्याआधी आपण हे सगळं प्रयत्न करायला पाहिजे की जे क्वालिटी आहे ते सगळ्यात जास्ती ह्या वयात बनून जाईल. त्यानुसार म्हणजे ऑस्टिओपोरोसिसच्या जे संभावना आहे ती कमी होऊन जाईल पुढे. आणि त्यासाठी अर्ली एज मध्ये सनलाईट एक्सपोजर, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि प्रोटीन हे चारही महत्वाचे घटक आहेत असं आपण घटक आहे म्हणू शकतो. खरंच तुम्ही या कार्यक्रमात आणि लहान मुलांना आपण जे
सूर्यामध्ये खेळू नका असं म्हणतात. तसा नाही, आमचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना सूर्यामध्ये खेळू द्या. खरं डॉक्टर मोहम्मदजी, तुम्ही आमच्याशी जो संवाद साधला आणि खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही पण खूप चांगले काम करत आहे. आमची तुमच्याबद्दल हे धन्यवाद. धन्यवाद. खरं तर संदीपजी, त्यांनी जसं सांगितलं की ह्या ज्या 4-5 गोष्टी ज्या आहेत, जसं विटॅमिन डी किंवा आहार, एक एक्सरसाइज, ह्या गोष्टी आपल्याच्यात खूप महत्त्वाच्या असतात. आणि स्त्रियांमध्ये एक मासिक पाळीच्या नंतर, रजोनिवृत्तीनंतरही हा हाडांचा ठिसूळपणा खूप मोठ्या प्रमाणावर जाणवतो. तुम्ही काय सांगाल? हो, रजोनिवृत्तीनंतर म्हणजे मासिक पाळी बंद झाल्यानंतर जो हाडांचा ठिसूळपणा येतो त्याला पोस्ट मेनोपॉझल ओस्टिओपोरोसिस म्हणतात. आणि जवळपास सर्वच स्त्रियांना या स्टेपला सामोरं जावं लागतंय. आणि त्यामुळेच पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हा हाडांचा ठिसूळपणा जास्त प्रमाणात आढळून येतो आणि स्त्रियांना या समस्येला जास्त सामोरं जावं लागतंय. तर हे याच्यापासून तर बचाव किंवा प्रिव्हेन्शन असं काही नाहीये. तर याच्यावर उपाय करणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि त्याच्यावर विविध उपाय उपलब्ध आहेत, जसं की हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, तो एक उपाय आहे. आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे, गायनेकोलॉजिस्ट आणि ऑर्थोपेडिशियन, त्यांच्या सल्ल्यानुसार जर याची ओस्टिओपोरोसिस आणि मेनली पोस्ट मेनोपॉझल ओस्टिओपोरोसिस जर ट्रीटमेंट केली तर त्यांना या ओस्टिओपोरोसिस समस्येला सामोरं जावं लागणार नाही. आपण याविषयी चर्चा करू. एक फोन घेऊया. विजय भोसले आपल्याशी बोलतात मुंबईवरून. नमस्कार. नमस्कार विजयजी, बोला. नमस्कार. माझं हिप जॉईंट रिप्लेस झालेलं आहे. मला नेक्रोसिस नावाचा आजार झालेला. 51 वर्ष वय आहे माझं. आणि मग मला आता डाएट वगैरे कसं करावं लागेल, किंवा मी व्यायाम वगैरे करतो, बरं, मला मार्गदर्शन करावे डाएट बद्दल. धन्यवाद विजयजी. नक्कीच. उदयजी, तुम्ही काय सांगाल की त्यांचं वय आहे आणि त्याच्यानुसार त्यांना डाएट आणि काय सांगाल? करेक्ट. जसं आपण सांगितलं की ऑस्टिओपोरोसिस हे ओल्ड एजचा आजार असतात, पण आता तुम्ही बघितलं 51 मध्ये त्यांचा हिप रिप्लेसमेंट झालाय आणि त्यांचं बोलण्याप्रमाणे असं जाणवते त्यांना अवेस्क्युलर नेक्रोसिस झाला असेल फिमोरल हेडला, दॅट इज हिप जॉईंटला. आणि त्याचं कारण असू शकतं त्यांनी काहीतरी औषध घेतलं असेल, स्टिरॉइड वगैरे घेतलं असेल, किंवा त्यांचा अल्कोहोल वगैरेचा इंटेक्ट ही होऊ शकतो. हे असं भरपूर कारण असतात. आता त्यांचा ऑलरेडी झालाय, तर आता दुसरा हिप जॉईंट आय होप की त्यांचा चांगला आहे आणि ते वाचवावं म्हणून आपण काय करायचं की फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज की हिप एक्सरसाइजेस चांगला करा, रोज करा आणि कमीत कमी अर्धा तास रोज करावाच लागेल आपल्याला. कारण यू आर ऍट द रिस्क ऑफ गेटिंग एव्हियन ऑन दी ऑपोजिट साइड ऑल्सो, बिकॉज तुमचा एक साइडला झालाय. दुसरं, तुमचं लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन करा. जर तुम्ही अल्कोहोल घेत असाल तर ते अजिबात बंद करावं लागेल. जर स्मोकिंग करत असाल तर ते पण बंद करावं लागेल. कारण यामुळे तुमचं हिप जॉईंटचा जे रक्ताचा प्रवाह असतो ते थांबतात, ब्लॉक होतात. म्हणून आपल्याला ते पण मॉडिफाय करावं लागेल. आणि तुमचं वेट ही बघा, ते वेट वाढू नये. वेट वाढल्यावर काय असतं, हिप जॉईंटवर खूप प्रेशर येतं आणि त्यामुळे पण त्यांना अवेस्क्युलर नेक्रोसिस होण्याचा रिस्क जास्त आहे. म्हणून हे सगळं काळजी घ्यावी. म्हणजे ह्या सगळ्याची दक्षता त्यांनी घेणं खूप गरजेचं आहे. पण उदयजी, तुम्ही काय सांगाल की कोणत्या रुग्णांमध्ये ह्याचं प्रमाण जास्त आढळते, हाडांच्या ठिसूळपणा, असं काही आहे का? तेच जसं आपण सांगितलं की ओल्ड एज मध्ये असतात आणि जे स्टिरॉइड घेतात किंवा जे संधिवाताचा आजार असतं, संधिवाताचा आजारमध्ये पण आपण जे एखादं औषध देतात त्यामुळे पण हे ठिसूळपणा वाढू शकतं. ओके, आपला एक पुढचा फोन घेऊया. संध्या कांबळी आपल्याशी बोलतायत डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार. मी संध्या कांबळे बोलतेय. माझं वय 56 आहे. माझे दोन्ही पाय जे आहेत ना ते दुखतात. गुडघे दुखत नाहीत, पण वरचा भाग जो पायांचा मांडीकडचा ते दुखतो आणि ताठरल्यासारखं वाटतं कधी कधी. तर त्याच्यावर म्हणजे काय, आणि मी एक्सरसाइज सकाळी मी मॉर्निंग वॉकला जाते. माझं माझं वजन 64 किलो आहे. वय तर त्याच्यासाठी मी काय करायला हवं? नक्की. धन्यवाद संध्याजी. आपलं वजन जरी नियंत्रणात असेल तरी हे ज्येष्ठ नागरिक जे असतात त्यांनाही या समस्यांना खूप सामोरं जावं लागतं. या सगळ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. संदीपजी, जसं संध्याजींनी प्रश्न विचारला होता की त्यांचं वय 56 आहे, रेग्युलर मॉर्निंग वॉक करतात तरीही त्यांच्या पायाचा वरचा भाग दुखतो, तळव्यांच्या वरती. पण मला असं म्हणायचं की त्यांचा हा जो प्रश्न आहे तो आपला बहुतेक ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न आहे की रेग्युलर एक्सरसाइज होते, मॉर्निंग वॉक करतात, आपल्या आहारावरही त्यांचं नियंत्रण असतं, पण तरीही कधी कधी ह्या तक्रारी उद्भवतात. तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
म्हणजे खूप छान प्रश्न आहे त्यांचा. हो हो. त्यांना ऍक्च्युली त्यांनी जसं सांगितलंय की त्यांना दोन्ही मांड्यामध्ये दुखतंय चालल्यानंतर, तर मला असं वाटतंय की मेनली हा त्यांना मणक्याचा आजार आहे. मणक्याच्या ओस्टिओपोरोसिस झाल्यामुळेही असा त्रास होऊ शकतो. काय होतंय की वयोमानानुसार ही जशी हाडांची झीज होते तशी दोन मणक्यांच्या मध्ये एक गादी असते, त्याला आपण डिस्क म्हणतो. तर त्याचं शॉक ऍब्झॉर्बर म्हणून ते काम करते. तर वयोमानानुसार काय होतंय की त्याचं डिजेनरेशन होतंय आणि त्यामुळे त्याचा काही जो भाग असतो तो तुटून थोडंसं मागे येतो आणि तो आपले जे नसा असतात पायांच्या, ज्यांना मज्जातंतू म्हणतात, त्यांच्यावर ते दबाव देतात आणि त्यामुळे असा त्रास त्यांना होऊ शकतो. माझा त्यांना असा सल्ला आहे की त्यांनी त्यांच्या मणक्याचं एक वेळा एक्सरे करून घ्यावा किंवा जर शक्य असेल तर MRI करून घ्यावा आणि ते जर केलं तर त्यांचं रोगनिदान निश्चित होईल आणि योग्य तो उपचार त्यांना करता येईल. आपला एक पुढचा फोन घेऊया. विनायक कुलकर्णी आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार विनायकजी, बोला. हा, मी विनायक कुलकर्णी बोलतोय, वडगाव शिरी, पुण्याहून. मगाशी सांगितलं की हाडाचा ठिसूळपणा कमी करण्यासाठी उन्हामध्ये बसावं. तर ते सनलाईट मध्ये म्हणजे उन्हामध्ये सकाळचं ऊन का 12 ते 2चं ऊन, हे मला जरा खुलासा झाला तर बरं होईल. कारण काही डॉक्टर म्हणतात 12 ते 2च्या उन्हात व्हिटॅमिन डी चांगलं मिळतं. बरं. सकाळी 8 ते म्हणजे सकाळचं कोवळं ऊन का दुपारचं ऊन, एवढं जरा सांगा मला. बरं, धन्यवाद विनायकजी. नक्की. उदयभानजी काय सांगाल? कारण जसं त्यांनी खरंच प्रश्न विचारला, अजूनही आपल्या काही प्रेक्षकांच्या तशा एक क्वेरी असू शकतात की सकाळचं कोवळं ऊन की दुपारचं रखरखीत ऊन. करेक्ट, गुड क्वेश्चन. चांगला त्यांनी हे क्वेश्चन केलं आपल्याला, कारण उन्हात बसायचं. हो, करेक्ट. खरं सांगू तर सकाळचं ऊन चांगलं असतं. त्याचं 2 रिझन असतात. जे दुपारचं ऊन असतं त्यामध्ये आता अल्ट्राव्हायोलेट रेस असतात, तर त्यामुळे आपल्याला स्किनला ते नुकसान त्रासदायक होऊ. तर सकाळचं ऊन युजली 6 to 8, 9 पर्यंत जे ऊन असतं ते आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. अगदी खरं. आपला एक पुढचा फोन घेऊया. कीर्ती आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार कीर्तीजी, बोला. हा, नमस्कार मॅडम आणि डॉक्टर तुम्हाला पण. हा डॉक्टर, मला प्रश्न असा विचारायचा. मला असं सलग विचारा कीर्तीजी. हा डॉक्टर, मला विचारायचं आहे की आता यंग जनरेशन असतं, त्यांना व्हिटॅमिन डी, कॅल्शियम कुठच्या एज पासून चालू करायला पाहिजे? कारण आपण जे त्यांना खायचे पदार्थ किंवा जेवण वगैरे देतो त्यातनं त्यांना इनफ या गोष्टी मिळत नाही, तर साधारण कितव्या वर्षापासून चालू करावं? थँक्यू डॉक्टर. बरं, धन्यवाद कीर्तीजी. उदयजी काय सांगाल तुम्ही की त्यांनी जसं सांगितलं की कारण आत्ताच तुम्ही उन्हाचा जो प्रकार आहे की कोणतं ऊन घ्यावं, तसंच त्यांनी विचारलं की यंग जनरेशनला व्हिटॅमिन डी किंवा कॅल्शियम कोणत्या एजपासून सुरू करावं? खाण्यातून ते पुरेसं मिळत नाही. करेक्ट, हे पण चांगला क्वेश्चन आहे. नेमकं सांगू तर असं औषध चालू करणं हे गरजेचं नाहीये. व्हॉट वन शुड डू इज की एकतर उन्हात बसावं, खेळायला, मुलांना खेळायला द्यायचं, आणि दुसरं जे आपलं कॅल्शियम रिच सोर्स आहे, जसं झालं की अंडं देणं, मिल्क, बटर, चीज, सोयाबीन्स, हिरव्या भाज्या, साल्मन फिश, हे सगळं जर दिलं तर आपल्याला भरपूर आहार आपल्या डाएटमध्येच होऊन जातं. म्हणजे बाहेरचं जंक फूड बंद करून पुन्हा त्याच्यावर आपण असं म्हणू शकतो की जर गोळ्यांचा इंटेक आतापासून वाढवला तर त्याचा पुन्हा काहीतरी परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. करेक्ट. असं नाही की आपल्याला कॅल्शियमचा सप्लिमेंट कंपल्सरी आहे देणं. आपलं डाएट व्यवस्थित ठेवलं आणि त्यांनी फिजिकल ऍक्टिव्हिटी, आपलं आउटडोर ऍक्टिव्हिटी केलं तर दॅट शुड बी मोर दॅन इनफ. अगदी खरं. संदीपजी, तुम्ही काय सांगाल? खरं तर ह्याच्यावर तुम्ही अजून थोडं सांगून BMD याविषयी अजून आम्हाला थोडी सविस्तर सांगा. तर असं काही स्पेसिफिक एज नसते की त्या एज नंतर औषधं चालूच केली पाहिजे. कारण आता असं काही आढळून रिकेट्स जो असतो म्हणजे हा पण एक हाडांचा ठिसूळपणा लहान मुलांमध्ये होतो. तर त्यामुळे असं स्पेसिफिक एज लिमिट काही नसते त्याला. जर आपल्याला हाडांचं दुखणं जाणवत असेल, सांध्यांचं दुखणं जाणवत असेल, थकवा जाणवत असेल तर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपलं व्हिटॅमिन डी, कॅल्शियम त्याच्या टेस्ट करणे हे जास्त सोयीस्कर राहील आपण स्वतःहून त्याची औषधं चालू केल्यापेक्षा. त्यामुळे मला असं वाटतंय की असं काही स्पेसिफिक एज लिमिट नाहीये, पण स्त्रियांसाठी जर आपण बघितलं तर आफ्टर 35 35 वर्षाच्या नंतर त्यांनी कॅल्शियम
आणि व्हिटॅमिन डी याचं सप्लिमेंट घेणं गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे त्याच्या गोळ्या किंवा असं बाहेरून? हो, व्हॉट एव्हर सप्लिमेंट, म्हणजे फूड सप्लिमेंट असेल किंवा मार्केटमध्ये ज्या गोळ्या उपलब्ध आहेत, औषधं उपलब्ध आहेत, ते पण घेऊ शकतात. अगदी खरं. उदयजी, तुम्ही काय सांगाल? आणि त्याचबरोबर ह्या हाडांच्या ठिसूळपणाचं निदान कसं करायचं? करेक्ट. डॉक्टर संदीपने चांगला एक पॉइंट रेज केला, ते फिमेल्समध्ये. आणि जर गोळ्या असतात ते तुम्ही विचारलेत, तर गोळ्या आपल्या प्रेग्नन्सीमध्ये इंटेक वाढतं, कारण चाइल्डचं डेव्हलपमेंट वगैरे असतात तर कॅल्शियम विथ आयर्न टॅब्लेट्स वगैरे घ्यावं लागतात. आणि हे असं स्क्रीनिंग, आता बीएमडीचा तुम्ही क्वेश्चन रेज केला, तर बीएमडी म्हणजे खरं असतात बोन मिनरल डेन्सिटोमेट्री. हे एक स्क्रीनिंग टेस्ट आहे, बेसिक टेस्ट आहे आपला हाडांमध्ये कॅल्शियम व्यवस्थित आहे की नाही ते बघायला. जर त्याचं प्रमाण कमी झालं तर आपल्याला स्क्रीन करता येईल. आणि एकदम स्पेसिफिक टेस्ट विचारलं तर डेक्सा स्कॅन असतात, डुअल एनर्जी एक्सरे ॲब्झॉर्प्शोमेट्री. तर त्यामध्ये आपल्याला ते स्कॅन करतात, आपला हिप जॉईंट, स्पाइन आणि फोरआर्म हे 3 ठिकाणी ते स्कॅन करतात आणि आपल्याला एकदम क्लिअर कट मार्कर इंडिकेटर भेटतात, आपला किती वीक आहे आपला हाड, किती स्ट्रॉंग आहे आपला हाड, ते आपल्याला पण काही ठराविक असे एज म्हणजे वर्ष आहेत की एवढ्या वर्षांनी ती टेस्ट करणं गरजेचं आहे असं काही? करेक्ट. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन प्रमाणे आफ्टर 50 एव्हरी फिमेल शुड गेट अ स्क्रीनिंग टेस्ट एव्हरी इयर टू रूल आउट. आफ्टर 50 आपल्या भारतात काय असतं, एकदम दुर्लक्ष दिलं जातात आणि फिमेल्स खूप दुर्लक्ष केलं जातात. म्हणून भारतात ऑस्टिओपोरोसिस खूप जास्त प्रमाणात असतं आणि त्याच्यामुळे जे फ्रॅक्चर्स असतात आपल्या भारताच्या बायकांना खूप असतात. हिप फ्रॅक्चर इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ फ्रॅक्चर. हिप फ्रॅक्चर होतो आणि रिस्ट फ्रॅक्चर, दिस इज द मोस्ट कॉमन. दॅट कॅन बी अवॉइडेड, म्हणजे स्क्रीनिंग व्यवस्थित केलं आफ्टर 50 तर दॅट कॅन बी डेफिनेटली अवॉइडेड. अगदी खरं. संदीपजी, खरं तर आता जसं उदयजींनी सांगितलं, पण या हाडांच्या ठिसूळपणाची ट्रीटमेंट कशी करतात? म्हणजे त्या टेस्ट व्यतिरिक्त अशी काही ट्रीटमेंट पण आहे का? टेस्ट व्यतिरिक्त तर ट्रीटमेंट चालू करणे थोडंसं कठीण असतंय, म्हणजे कारण टेस्ट करणं हो हो, सुरुवातीला एकदा ट्रीटमेंट सुरू करण्याच्या आधी आपल्या हाती रोगनिदान होणं गरजेचं असते. आणि जसं डॉक्टर उदय भान यांनी सांगितलं की डेक्सा स्कॅन हा सर्वात इम्पॉर्टंट, म्हणजे इट इज द मोस्ट स्पेसिफिक टेस्ट फॉर ओस्टिओपोरोसिस. आणि डेक्सा स्कॅन केल्यानंतर आपल्याकडे त्याचं जे आन्सर असतं ते टी स्कोअर याच्यामध्ये ते देतात की टी स्कोअर आणि झेड स्कोअर. तर आपण गोंधळून जातो ते डेक्सा स्कॅनचा रिपोर्ट आल्यानंतर की हे टी स्कोअर काय, झेड स्कोअर काय. तर टी स्कोअर म्हणजे असं असते की त्याची एज मॅच पॉप्युलेशन असते, त्यांच्यामध्ये जे नॉर्मल हाडाची मिनरल त्याच्यामध्ये ज्या योग्य प्रमाणात आढळायला पाहिजे त्याच्यापासून ते किती स्टँडर्ड डेव्हिएशन खाली किंवा वर आहे त्याच्यावर हा टी स्कोअर अवलंबून असतो. तर नॉर्मल जो टी स्कोअर असतो तो -1 to +4 पर्यंत नॉर्मल असतो. -1 to -2.5 पर्यंत ओस्टिओपेनिया, म्हणजे तुम्ही ओस्टिओपोरोसिस कडे जाता आहात, तो स्कोअर म्हणजे -1 to -2.5. आणि -2.5 म्हणजे तुम्हाला ओस्टिओपोरोसिस झालेला आहे आणि तुम्हाला ओस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंट करणे अत्यावश्यक आहे. म्हणजे आपण सगळ्यात ठळक मुद्दा किंवा महत्वाचा असं म्हणू शकतो की त्या टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. आपला एक फोन घेऊया. सुलोचना चौधरी आपल्याशी बोलतात अहमदनगरवरून. नमस्कार. नमस्कार सुलोचनाजी, बोला. हॅलो. हा, बोला. माझं आहे ना मणक्याचं ऑपरेशन 2 वेळा झालेलं आहे आणि आता सुद्धा कमरेत त्रास होतो आणि गुडघे खूप दुखतात, असं चालायला खूप त्रास होतो. तुमचं वय काय असेल? 50. तुमचं वय काय आहे सुलोचनाजी? 50. बरं, धन्यवाद. उदयजी, काय सांगाल की 2 वेळेला मणक्याचं ऑपरेशन झालेलं आहे, आता त्यांना त्रास होतोय, वय 50 वर्ष आहे. करेक्ट. आता हे आपल्याला बघायचं आहे की कुठलं ऑपरेशन झालं होतं नेमकं. मोस्टली असं त्यांचं म्हणण्याप्रमाणे त्यांचं डिस्क ऑपरेशन झालं असेल, तर त्यांना हे काळजी घ्यायचं. आता ऑपरेशन झालं तर यांना हे बघायचं आहे तर पायाला मुंग्या वगैरे काय अजूनही येत आहेत का. जर मुंग्या वगैरे येत आहेत तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना परत बघावं लागेल, कारण नसेचा दाब अजूनही गेला नाहीये. जर मुंग्या वगैरे येत नसेल, फक्त कमर दुखतंय आणि पाय दुखतंय, तर तुम्हाला फिजिओथेरपी करणं खूप गरजेचं आहे. आणि तुमचा डेक्सा स्कॅन करून घ्या आणि त्यामध्ये बघा की किती आहे, कॅल्शियम वगैरे कमी आहे तर त्याचं पण आपल्याला टॅबलेट वगैरे चालू करता येईल. संदीपजी, आता आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच हाडांचा ठिसूळपणा आणि उपचार याविषयी आपण एवढी चर्चा करतो, तुम्ही छान छान मार्गदर्शनही करत आहात. पण या ठिसूळपणामुळे होणारी फ्रॅक्चर्स आपल्याला कशी टाळता येतील? कारण हाडं आपली जेव्हा ठिसूळ असतात तेव्हा जरासा जर किंवा हिसका बसला तर फ्रॅक्चर होण्याची भीती जास्त असते, कसं टाळता येईल? बरोबर.
हाडांच्या ठिसूळपणामुळे जी होणारी फ्रॅक्चर्स असतात ही युजली 60 वर्षानंतर सुरू होतात. की जसं की आपले आजी आजोबा घरी असतात आणि चालता चालता त्यांना बाथरूम मध्ये किंवा चालता चालता कुठेतरी पाणी सांडलेलं असतंय फरशीवर, पाय सटकतो आणि त्यांना फ्रॅक्चर होते. तर याच्यामध्ये नेमकं आपल्या एकतर सांध्याचं म्हणजे हिप जॉईंटचं अराउंड त्यांना फ्रॅक्चर होते किंवा मग मणक्याचं फ्रॅक्चर होते. तर हे त्यांना टाळण्यासाठी सर्वात प्रथम तर ऑस्टिओपोरोसिस होऊ द्यायचा नाही आणि दुसरी गोष्ट जर झालाच तर ते टाळण्यासाठी जे ओल्ड पॉप्युलेशन आहे त्यांनी घरामध्ये चालताना वावरताना एकदम अलर्ट राहणं गरजेचं आहे, काळजीपूर्वक चालणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचशा आजी आजोबांना कसं असतंय की मी त्यांना म्हणजे असं ऍक्सेप्ट होत नाही की मी आता अजून म्हातारा नाही झालो, मी अजून काठी घेऊन कसं चालू. तर माझं त्यांना असं ऍडवाइस आहे की त्यांनी न लाजता न हे करता घरामध्ये चालताना वावरताना एक सपोर्ट हाती असणं गरजेचं आहे. आणि तो जर सपोर्ट त्यांनी हाती घेतला तर निश्चितच ते फ्रॅक्चर होण्यापासून आपण टाळू शकू. कारण मेनली ते जे फ्रॅक्चर होते ते त्याच्यामुळे हाऊस होल्ड फ्रॅक्चर्स असतात, ते घरामध्ये चालताना फरशीवर किंवा कुठेतरी पायरीवरून उतरताना त्यांचं हाड ते तुटल्या जातं. आपल्या पुढचा एक फोन घेऊया. रसिका पाटेकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार रसिकाजी, बोला. भोपाळवरून बोलताय तुम्ही. हा, नमस्ते मॅडम आणि नमस्ते डॉक्टर. माझा असा प्रश्न आहे की माझा मुलगा 25 ते 26 वर्षाचा आहे आणि त्याचे केस गळतात. मग हाडाचा आणि केसाचा रिलेशन म्हणजे कसं आहे का रिलेटेड टू हाडाला? कारण आयुर्वेदामध्ये तर अस्थी वगैरे असं हे येतंय ना. बरं, धन्यवाद रसिकाजी. तुमच्या या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळणारच आहे. शिवाय आपला आहार कसा आणि किती योग्य असावा, त्यासाठी काय केलं पाहिजे, सगळ्याविषयी आपण चर्चा करूया. उदयजी, जसं रसिकाजींनी प्रश्न विचारला होता की 25 ते 26 वर्ष वयाचा त्यांचा मुलगा आहे आणि त्याचे केस गळतात. खरं तर केस गळणं आणि हाडांचा ठिसूळपणा याचा कितपत संबंध आहे? आणि त्याच बरोबरीने मला असं विचारायचंय की कधी कधी आपण दिवसभर एसी मध्येही काम करतो, तर त्या एसीचाही आपल्या हाडांवर काही परिणाम होतो का? करेक्ट, चांगला क्वेश्चन होता. खरं सांगू तर केस गळणं आणि हाडाचा काय असं डायरेक्ट कोरिलेशन नाहीच आहे. केस गळण्याचं अनेक कारण होऊ शकतो. स्ट्रेसमुळे होऊ शकतो, आयर्न डेफिशियन्सी होऊ शकतो, कुठला आजार असेल ते होऊ शकतो. पण काही काही कारण असतात ते कॉमन असतात, केस गळणं आणि हाडाचं, पण देर इज नो डायरेक्ट कोरिलेशन. आणि दुसरा क्वेश्चन होता तुमचा, म्हणजे मला असं वाटतं कधी कधी आता हे कॉर्पोरेट सेक्शन किंवा बहुतेक ठिकाणी एसी दिवसातले 12 तास आपण एसी मध्ये बसतो, त्याचा सुद्धा आपल्या हाडांवर काही परिणाम होतो. करेक्ट. आता आमच्या हॉस्पिटलमध्ये बरेच पेशंट येतात जे IT सेक्टरमध्ये काम करतायत, ऑन कम्प्युटर असतात ते, आणि त्यांचा मोस्ट कॉमन प्रॉब्लेम असतात की माझं मान दुखतोय, कमर दुखतंय. दिस इज हे सगळं काय आपलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये होतंय. आपल्याला सनलाईट कमी भेटतंय आणि एकाच ठिकाणी असं बसून बसून आणि चुकीची पद्धत असतं ते. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इज लॅक ऑफ एक्सरसाइज असतात. आणि एसीमुळे काय असतात, आपल्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट होऊन जातात आणि ते वीक होऊन जातात. आणि 99% आपला कॅल्शियम जे असतात हाडामध्ये असतात, 1% मसल्स हार्टसाठी पण लागतात. जर तुमचं कॅल्शियमच नसेल बिकॉज ऑफ लॅक ऑफ सनलाईट, तर तुमचं मसल्स पण वीक होऊन जातात. कारण मसल्सला कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठीही कॅल्शियम लागतं आणि ते नसलं तर यू गेट मसल फटिक. आणि एकदा मसल्स कमजोर झालं तर त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या जॉईंट्सवर असतात, ते झिजायला चालू होतं. आणि ते अवॉइड करण्यासाठी म्हणून एक्सरसाइज करा, सनलाईट एक्सपोजर घ्या आणि योग्य आहार. सगळ्याचा असा एक आपण म्हणतो डायरेक्ट कोरिलेशन, एक वर्तुळ आहे आणि ते परिपूर्ण केलं पाहिजे. संदीपजी, की पीक बोन मास हा सुद्धा एक खूप महत्वाचा घटक आहे आपल्या शरीरातला, तुम्ही त्याविषयी अजून सविस्तर सांगा. बरोबर. पीक बोन मास म्हणजे जसं जसं आपण लहानचे मोठे होत चालतो तसं तसं आपल्या हाडाची जी रचना आहे ती आणखी हे होत चालते, जटिल होत जाते. आणि आपलं जे हाडाचं जे वजन असतंय, म्हणजे हाडाचं वजन वेगळं आणि मांसाचं वजन वेगळं, तर संपूर्ण हाडाचं जे वजन असतंय ते जसं जसं वाढत चालतंय, तर साधारणतः 25 ते 35 या वयोगटामध्ये आपण जे हाडाचं जे वजन असते ते मॅक्सिमम होत असतंय. ते त्यांच्या रेसनुसार आणि ते पण व्हॅरी होत असते. तर पीक बोन मास म्हणजे तुमचे हाडं संपूर्ण मॅच्युअर झाल्याच्या नंतर जे तुमचं फायनल वजन असेल त्या हाडाचं त्याला आपण पीक बोन मास म्हणतो. आणि पीक बोन मास म्हणजे असं असेल की जेवढं तुमचं पीक बोन मास जास्त तेवढं तुमचं म्हणजे ऑस्टिओपोरोसिस होण्याचे चान्सेस कमी. तर असं त्याचं पीक बोन मास आणि ऑस्टिओपोरोसिसचं डायरेक्ट कोरिलेशन आहे. त्याविषयी आपण अधिक जाणून घेऊ. एक फोन घेऊया. अलका पाटणकर आपल्याशी बोलतात बदलापूरवरून. नमस्कार.
नमस्कार अलकाजी, बोला. हा डॉक्टर, आपल्याला माझा नमस्कार आणि तुम्हाला पण माझा नमस्कार. मला 3 वर्षापूर्वी जॉर्गन सिंड्रोम डिटेक्ट झाला आणि 2 वर्षापूर्वी मला स्लीप डिसीज डिटेक्ट झालं. तर दोन्ही याच्यामध्ये पायाला मुंग्याच येतात ना. मला जेव्हा जॉर्गन सिंड्रोम झालं तेव्हा कमरेपासून खाली मला नमनेस होता आणि आता मला दोन्ही पायाला मुंग्या येतात. पायांचे जे अंगठे आहेत ते अंगठे एकदम असे आग झाल्यासारखे होतात. तर मी कुठल्या टेस्ट करायला पाहिजे? तुमचं वय काय आहे अलकाताई? 61. बरं, धन्यवाद अलकाताई. उदयजी, काय सांगाल तुम्ही याच्यावर त्यांना की त्यांनी आता कोणत्या टेस्ट केल्या पाहिजेत? करेक्ट. जॉर्गन डिसीज हे कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर आहे आणि स्लीप डिस्क हे मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे. स्लीप डिस्क म्हणजे तुमच्या मणक्याला गादी सरकतायत आणि ते नसेवर दाब मारताय. तर तुम्ही सर्वात आधी एक MRI LS स्पाइन करून घ्या आणि तुमचं जॉर्गन डिझीजमुळे जे काय औषध चाललं ते एकदा बघून घ्या आणि आपल्या डॉक्टरांची चौकशी करा. आय थिंक यू शुड गेट MRI LS स्पाइन फर्स्ट. ओके, म्हणजे त्यांनी तशा टेस्ट करून आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करून घेणं खूप गरजेचं आहे. संदीपजी, आता ह्या सगळ्यांविषयी आपण मगापासून बोलतोय की कॅल्शियम, विटामिन डी, योग्य आहार, एक्सरसाइज ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे औषधं सोडून हे उपाय जे आहेत त्याविषयी अजून थोडं सांगा. कारण विटामिन डी आपण जेव्हा बोलतो की सनलाईट किंवा सूर्यप्रकाश, पण आता सकाळच्या वेळेमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी सूर्यप्रकाश डायरेक्ट पोहोचतच नाही, त्यावर दुसरा काय उपाय आहे? सूर्यप्रकाश, व्हिटॅमिन डीचा जो ओनली सोर्स आहे तो असते की सनलाईट. सनलाईटच्या एक्सपोजर मध्ये आपल्या स्किनच्या अंडर तो व्हिटॅमिन डी तयार होत असते. तर सनलाईट सोडून जर इतर उपाय सांगितले तर त्याच्यामध्ये आहारामध्ये आपण व्हिटॅमिन डी घेऊ शकतो. त्याच्यामध्ये कॉड लिव्हर ऑइल असते, त्यानंतर सॅल्मन फिश आपण खाऊ शकतो. त्यानंतर मिल्क प्रॉडक्ट्स, त्याचं आपण डायटरी इंटेक वाढवायला पाहिजे. दुधावर जास्त भर हो, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसं दही झालं, पनीर झालं, त्याचं पण आपलं इंटेक वाढायला पाहिजेत. तसेच हाडांना मोबिलाइज ठेवण्यासाठी एक्सरसाइज करणे पण गरजेचं आहे, जे की आताच्या धकाधकीच्या जीवनात थोडंसं कठीण आहे. पण डेली एक्सरसाइज तुम्ही सकाळी किंवा करा किंवा संध्याकाळी करा, पण डेली ऍटलिस्ट ½ an hour to 1 hour तुम्हाला एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं असतं. ह्या एक्सरसाइज मध्ये मला मी असं म्हणू शकते का की अगदी सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक आणि आपले 30 वर्षानंतरचे जे स्त्री किंवा पुरुष रोज सगळे 30 मिनिटं चालणं एवढा एक्सरसाइज पुरेसा आहे का? रोज सकाळी चालणं एवढंच पुरेसं नाही. चालण्यामुळे फक्त आपल्या खालच्या पायांचा व्यायाम होतो, पण वरच्या हातांचा आणि बाकी शरीराचा व्यायाम करण्यासाठी आपण शाळेमध्ये जे बेसिक पीटीचा क्लासमध्ये जे शिकलेलो आहे, कवायती ते जे शिकलेलो आहे तेवढं जरी सकाळी किंवा संध्याकाळी दिवसातून एक 15 ते 20 मिनिटं जरी केलं तरी दॅट इज मोर दॅन सफिशियंट. ओके, आणि ज्येष्ठांसाठी काही असा महत्वाचा आहार आहे का की तो अजून ते घेऊ शकतात? ज्येष्ठांसाठी महत्वाचा आहार म्हणजे जसं आधी सांगितलं मिल्क प्रोडक्ट्स, तेच एक मेन आहे. त्यानंतर मग चणे जसे आपण बोलतो चणे, त्याच्यामध्ये पण कॅल्शियम बऱ्याचशा प्रमाणात असते. त्यानंतर नाचणीमध्ये पण कॅल्शियम बऱ्याचशा प्रमाणात असते. तर नाचणीची भाकरी वगैरे करून आपण ते आहारामध्ये वापरू शकतो, घेऊ शकतो. उदयजी, खरं तर हे जे हाडांचा ठिसूळपणा आहे त्याला सायलेंट डिसीज असं म्हणतात, ते का आणि ते आम्हाला जरा थोडक्यात सांगा. करेक्ट. हे ऑस्टिओपोरोसिस आहे, याला सायलेंट डिसीज यासाठी म्हणतात की कारण जेव्हा हे आपल्याला कळतं तेव्हा ऑलरेडी फ्रॅक्चर झालं असतं. आज मला ऑस्टिओपोरोसिस असेल पण मला काही कळत नाही कारण मी स्क्रीनिंग करत नाहीये. तसं असं एकदा मलेरिया झाला किंवा टायफॉइड झाला, आपल्याला ताप येतो आणि आपण डायरेक्ट जातो डॉक्टरांकडे आणि आपल्याला औषध देतात आणि बरं होऊन जातात. पण ऑस्टिओपोरोसिस तसं नसतात. मला आज ऑस्टिओपोरोसिस चालू झाला, पण माझा जेव्हा फ्रॅक्चर होतो तेव्हा मला डायग्नोज होतो की अरे मला ऑस्टिओपोरोसिस होता, हे आधीच मी काळजी घेतलं असतं, आधीच मी कॅल्शियम घेतलं असतं तर बरं हेच अवॉइड करता आलं असतं. पण मग असं होतं का कधी की आता मला हाडांचा ठिसूळपणा झालाय, समजा मी टेस्ट केल्यात आणि जर मी योग्य आहार डाएट वगैरे केला तर पुन्हा टेस्ट जेव्हा मी करणार तेव्हा तो कम्प्लिटली बरा झालाय असं आपल्याला कळतं का? 100% असं होऊ शकतं. म्हणून स्क्रीनिंग आपण म्हणतात आफ्टर 45-50 मस्ट आहे ते करायचं. आणि एकदा आपल्याला डायग्नोज झाला तर त्याच्या व्यवस्थित आपण मेडिसिन्स देऊ शकतात आणि ते मेडिसिन्स दिल्यानंतर दर वर्षात जर तुम्ही 1-2 वर्षात केलं तर तुमचं डेन्सिटी वाढून जातं.
आणि यू कॅन अवॉइड एनी फ्रॅक्चर विच इज मोस्ट कॉमन कॉज ऑफ मॉर्टॅलिटी इन इंडिया. ठिसूळपणामध्ये संदीपजी, आपला एक महत्वाचा आधारस्तंभ असतात आणि सगळ्यात महिला, तर महिलांसाठी तुम्ही काय सांगाल की या हाडांचा ठिसूळपणा टाळण्यासाठी त्यांना काय मार्गदर्शन कराल? महिलांसाठी विशेष मार्गदर्शन म्हणजे महिलांसाठी जो वेगळ्या प्रकारे की पोस्ट मेनोपॉझल ओस्टिओपोरोसिस ही एक सेपरेट एंटिटी आहे. तर जेव्हा आपण मेनोपॉजचं जे वय असते साधारणतः 45 ते 55 या वयामध्ये ते मेनोपॉज येते. तर या वयामधल्या स्त्रियांनी विशेष करून त्यांच्या गायनेकोलॉजिस्टच्या सल्ल्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी जी आहे ती त्याचा अवलंब करू शकता. आणि त्यासोबतच कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी याची पण टेस्ट करणे गरजेचे आहे. आणि आहारामध्ये जसं आपण जे डिस्कस करत आहोत, आहारामध्ये ज्यामुळे आपण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी वाढवू शकतो ते पदार्थ त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच सनलाईट जर मिळाला त्यांना तर ते आणखीनच चांगलं होईल. तर मेनली त्यांना पोस्ट मेनोपॉझल ओस्टिओपोरोसिससाठी 3च गोष्टी आहेत. एक तर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, सेकंड इज व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि इतर जसं की टेरिपॅराटाइड, बिसफॉस्फोनेट्स आहेत अशा पण औषधी मार्केटमध्ये आहेत. त्यांचा पण ते अवलंब डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करू शकतात. म्हणजे महत्वाचं आहे की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळेवर टेस्ट करणं आणि तशी त्याच्या औषधांचं इंटेक घेणं, आहार घेणं खूप महत्वाचं आहे. उदयजी, तुम्ही काय सांगाल? कारण आपल्याकडे खूप आता अतिशय कमी वेळ आहे. काय सांगाल सगळ्या महिलांना, ज्येष्ठ नागरिक, सगळ्या युवा वर्गाला? इन शॉर्ट मला हे सांगायचं आहे की स्क्रीनिंग करायचं हे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू अवॉइड एनी फ्रॅक्चर. दुसरं रेग्युलर एक्सरसाइज करणं. तिसरं आहार चांगला असावा, रिच इन कॅल्शियम डाएट. अँड हेच 3 गोष्ट महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. संदीपजी, जाता जाता मला अजून एक छोटासा एक प्रश्न विचारायचा आहे की वजन खूप कमी असणं हे सुद्धा धोक्याचं आहे का? हो, निश्चितच. म्हणजे आपल्या उंचीनुसार आणि वयानुसार जे वजन आहे त्याच्याही पेक्षा खूप कमी असणं. हो, निश्चितच हे धोक्याचं असतं. याला माल न्यूट्रिशन आपण म्हणू शकतो. आणि याच्यामुळे हे बरेचसे रोग उद्भवतात. त्याच्यामध्ये हाडांचा ठिसूळपणा अशा रुग्णांना लवकर येतो. कारण आपण जे मगाशी बोललो की पीक बोन मास, तर ज्यांचं वजन ऑलरेडी कमी आहे त्यांचं पीक बोन मास कमी असते. आणि त्यांचं पीक बोन मास कमी असल्यामुळे त्यांना हाडांचा ओस्टिओपोरोसिस होण्याचे चान्सेस आणखी जास्त असतात. जसं की मी एक उदाहरण देईल की एका बॅगमध्ये 10 किलो रेती आहे आणि दुसऱ्या बॅगमध्ये 5 किलो रेती आहे आणि त्यांना समान छिद्र आहेत जे की आपलं ओस्टिओपोरोसिस होण्याचे चान्सेस असतात. तर त्याच्यामधून जर आपण रेती सोडली तर ज्याच्यामध्ये 5 किलो रेती आहे ती लवकर संपून जाईल. तसंच ज्यांचं वजन कमी असते यांचा या रुग्णांना सेम प्रॉब्लेम होतो की त्यांचं जे पीक बोन मास कमी असल्यामुळे त्यांना ओस्टिओपोरोसिस ला लवकर सामोरं जावं लागतं. अगदी खरं आहे. जसं आपल्या डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि योग्य आहार, एक्सरसाइज ह्या सगळ्या गोष्टींनी आपण हाडांचा ठिसूळपणा कमी करू शकतो. काय आहार घेतला पाहिजे, तो कसा घेतला पाहिजे आणि काय एक्सरसाइज घेतल्या पाहिजे, कोणत्या टेस्ट केल्या पाहिजे, त्या फक्त योग्य वेळेनुसार आणि योग्य वयानुसार आपण केल्या तर आपण या समस्येला नक्कीच सामोरं जाऊ शकतो. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला तुमच्या 2 माध्यमानुसार कळवू शकता. त्यासाठी आमची माध्यमं आहेत फेसबुक www.facebook/sakhisayadri.dd. ईमेलद्वारेही तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. उदयजी, संदीपजी, तुम्ही इथे आलात आणि एकदा छोट्या आणि खूप छान छान म्हणजे मार्गदर्शन करून आम्हाला जे काही सोप्या पद्धतीने सांगितलं की हा ठिसूळपणा कसा कमी करता येईल त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.